आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमचं हे वागणं चुकीचं हे लक्षात घ्या. अहो पण स्वानंदीला विचारूनच प्रपोज केले मी तुम्हाला. तिला काही हरकत नाहीये. उलट तिनेच मला सांगितलं की तुम्हाला भाकरी पिठलं कांदा लई आवडतं म्हणून. मणी सर जाऊन जाऊन किती लांब जाणार आहेस रे हिरो. तुला काय वाटलं मी खरंच तुझ्या प्रेमात आहे. त्या प्रेमासारख्या गोष्टी आता काही उपयोगाच्या नाही आहेत माझ्या. सर्वात आधी मला त्या स्वानंदीचं बाळ संपवायचंय आणि माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा तू आहेस. एकदा का तुला माझ्या बाजूने केलं ना म्हणजे माझ्या आणि तुझ्या स्वानंदीच्या बाळाच्या आड कोणी बी येणार नाही. हा मणी सर बोला की. हॅलो स्वानंदी, कुठे आहात? अजून ऑफिसहून आला नाहीयेत का? नाही अजून. नाही आला? कुठे आहात मग? अहो नाही, मी जेवायला बाहेर आली आहे सुजित सरांसोबत. हॉटेलमध्ये? कुठल्या? आपल्या ऑफिसच्या बाजूला कोर्टयार्डला. काय झालं? ऑल ओके ना? मणीचा फोन होता ना? नाही काही नाही. आता तुला प्रश्न पडला असेल ना, ह्याला काय म्हणतात? याला म्हणतात सिझलिंग ब्राउन. ब्राउनी म्हणजे हा खालचा केक, सिझलिंग म्हणजे तो गरम असतो आणि त्याच्यावरचं हे व्हॅनिला आईस्क्रीम. त्याचं एकत्र खायचं म्हणजे आ हा हा हा. सुजित सर, अहो तो केक गरम आहे आणि ती आईस्क्रीम थंड आहे. अहो सो थंड गरम कसं खायचं? तीच तर गंमत आहे. आयुष्यात खूपशा गोष्टी आपण पहिल्यांदा ट्राय करतो ना, हीच ती वेळ, हाच तो क्षण. हेच ट्राय करायचं आहे. हे बघ, हे घेतलं आईस्क्रीम, ही घेतली ब्राउनी आणि हे बघ हे बघ हे बघ. सुजित सर, तर मी तुला दाखवतो असं खायचं असतं. चल पटापट घे, खा खा खा. आईस्क्रीम घे, ब्राउनी घे, अहो हे तर कमाल लागतंय की. घे घे. मणी सर, काय हा किती वेळ? इतका उशीर? अहो किती उशीर काय, किती उशीर? 10 पण नाही वाजले अजून. आणि मी सांगितलं होतं ना तुम्हाला, सुजित सरांबरोबर जेवायला गेले होते. अजून कोण कोण होतं तुमच्यासोबत? आम्ही दोघंच होतो, बाकी कोणी बी नव्हतं. मणी सर, इतक्यात खूप काळजी करताय बरं का तुम्ही. मग काळजी करू नको तर काय करू स्वानंदी? आणि तुम्हाला मणी सर काय झालं? हो, तुम्हीच मला म्हणाला होता ना की सुजित सरांना आपल्या मैत्रीची गरज आहे म्हणून गेले होते मी. आणि तुम्ही अगदी बरोबर बोलला होता. त्यांना आपल्या माणसाची, आपल्या मैत्रीची लई गरज आहे. आपण त्यांना एकटं सोडता कामा नये. आणि काय, वॉर्डन मॅडमची ड्युटी तुम्ही घेतली की काय आज? बरं, चौकशी वगैरे करून झाली असेल तर जाऊ का? मी अजिबात मस्करीच्या मूड मध्ये नाहीये स्वानंदी. आणि काय चालवलंय तुम्ही? काय फूस लावली तुमच्या बहिणीला? काय भलतं सलतं भरून ठेवलंय त्यांच्या मनात? भलतं का? काही बोलली का ती? मला पिठलं भाकरी आवडते म्हणून त्यांनी बनवून आणली. आणि आणि काय म्हणी सर?
मनातल्या भावना बोलली. असंच ना? स्वानंदी, हो, एखाद्याला एखाद्याविषयी प्रेम वाटणं आणि ते बोलून दाखवणं हे चुकीचं कसं? तायडीला तुम्ही आवडता आणि तिने हे तुम्हाला सांगितलं, मग यात एवढं चिडण्यासारखं काय? त्यात चिडण्यासारखं काहीच नाही, काहीच नाही. मुळात तुमच्या बहिणीने तुम्हाला सांगून, तुम्हाला विचारून त्यांच्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या. याचं तुम्हाला काहीच वाटत नाही, काहीच फरक पडत नाहीये. स्वानंदी, माझ्या तायडीचं आयुष्य माझ्यामुळं पार मातीत मिसळलं. आता एवढं मोठं आयुष्य तिने एकटीनं कसं काढायचं? आणि हे सगळं कुणामुळं झालं तर माझ्यामुळं. तिच्या आयुष्याची घडी बसवायची जबाबदारी माझी नाही तर कुणाची आहे मणी सर? आणि तुमच्यासारखा जोडीदार हातात दिवा घेऊन जरी शोधला ना तरी सापडायचं नाही. आणि एवढं सगळं असून सुद्धा तायडीला बी तुम्ही आवडता म्हणजे तिनं मला असं सांगितलं तर मी खोट काढून नकार देणार होते का? आणि तुम्ही खरंच विचार करा की माझी तायडी लय गुणाची आहे, तुमचा संसार सुखानं करल, तुम्हाला लय खुश ठेवल. तुम्ही खरंच एकदा तिचा विचार करा. म्हणजे माझ्या मताला, माझ्या वाटण्याला काहीच अर्थ नाही, किंमतच नाही. सॉरी. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी चुकले तर मला माफ करा. तुमचं जेवण बिवण झालं ना? झोपा की लवकर, उद्या कामाला जायचंय. कामाला जायचंय वे? हा, बघितलंच जेसी, सारखी टेन्शन मध्ये असते, नुसतं काम काम काम. आधीची गावाकडची स्वानंदी बघितली असतीस ना तर तुला कळलं असतं. तिकडे कायम हसायची, खेळायची आणि तिच्या त्या टिंगू गँग बरोबर दंगा करत असायची नुसती.